नमस्कार महाराष्ट्र, मी पंकज इंगोले. आपण पाहताय झी 24 तास. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग न्यूजने. गर्भलिंग निदान करून बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याची घटना कोल्हापुरातील उजगाव इथं उघड झाली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतानाही एका बोगस महिला डॉक्टरनं हा गर्भपात केलाय. गेल्या 15 वर्षापासून क्लिनिक चालवणाऱ्या या बोगस डॉक्टरनं आणखी किती स्त्री भ्रूण हत्या केल्यात याचा पोलीस आता तपास करतायत. होयात यावरचाच झीचा एक स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आहेत शकुंतला रामराव यादव. बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करून स्त्री भ्रूण हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय. शकुंतला यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये आलेल्या एका महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाली आणि तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने चौकशी करून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शकुंतला यादव यांच्या क्लिनिकवर छापा टाकला असता तिथं गर्भलिंग निदान चिकित्सा यंत्रणा, गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा आणि गर्भपात केलेलं एक स्त्री भ्रूण आढळून आलं. विशेष म्हणजे स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाऱ्या शकुंतला यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. असं असतानाही गेल्या 15 वर्षांपासून त्या बिनभोभाटपणे उजगाव इथं स्वतःचं क्लिनिक चालवत होत्या. वैशाली रवींद्र मते, 24 वर्षाची महिला, उजगाव, तिच्यावरती बेकायदेशीर गर्भपात झाला असण्याची शक्यता असल्याने आम्ही तपास करत आहोत. सिव्हिल सर्जन कोल्हापूर यांनी गांधीनगर पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तात्काळ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आता शकुंतला यादव यांची पोलीस अधिक चौकशी करतायत. विना परवाना क्लिनिक चालवणाऱ्या या बोगस महिला डॉक्टरनं आणखी किती निष्पाप मुलींचे बळी घेतले असतील हे पोलीस तपासात लवकरच उघड होईल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत. प्रताप, धक्कादायक प्रकार आहे आणि खरं तर 15 वर्षापासून सुरू आहे हा प्रकार. हे त्याहून धक्कादायक आहे, काय सांगाल? पंकज, आपण बघतो की अतिशय धक्कादायक अशी बाब आहे. गर्भलिंग निदान करणं हे बेकायदेशीर असतानाही शकुंतला रामराव यादव जे डॉक्टर आहेत त्यांनी एका महिलेचे गर्भलिंग निदान केलं आणि त्याचबरोबर 5 महिन्याचा गर्भ असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी गर्भलिंग निदान करून हे गर्भ काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळा त्या महिलेला पोटात खूप दुखू लागलं, त्याचबरोबर ती कोम्यात गेली. त्याच्यानंतर मात्र त्या डॉक्टरांची भंबेरी उडाली आणि त्यांनी दुसरीकडे डॉक्टरला दाखवण्याचा त्यांनी सल्ला दिला. त्यावेळेला त्या महिला खूप अस्वस्थ होती, ती पूर्णपणे कोम्यात होती आणि त्याच्यानंतर तिला दुसऱ्या डॉक्टरकडे दाखल करण्यात आलं. ही बाब जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निदर्शनास आली, त्यांनी तात्काळ या संदर्भात गुन्हा दाखल करून त्यांच्या क्लिनिकवर छापा टाकला उजगाव इथल्या आणि त्या ठिकाणी त्यांना गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या अनेक गोष्टी आढळून आल्या आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सील केलेल्या आहेत. ज्या संबंधित डॉक्टर आहेत शकुंतला यादव यांच्यावर गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण बघतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सायलेंट ऑब्झर्व्हर नावाच्या जे काही यंत्रणा राबवली होती ती फोल ठरली की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर लिंग निदान करून गर्भपात करण्याच्या घटना ज्या आहेत यापूर्वी कमी झाल्या होत्या, पण आता या निमित्तानं पुन्हा मान काढते की काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. नक्की, धन्यवाद प्रताप दिलेल्या या माहितीबद्दल. खरं तर मधल्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर बडगा उघडल्यानंतर देखील हा प्रकार अजूनही कसा काय सुरू होता ही देखील शंका या निमित्ताने येऊ लागली आहे. अतिशय धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.